हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिस डायग्नोस्टिक्स. खुद को टेस्ट करते रहो. 2 दिवसात ठरवावं लागेल यानं. तसं नाही ठरलं समजा तर मग 356 कलमाखाली राष्ट्रपती राजवट येऊ शकते. विधानसभेची मुदत जी आहे 5 वर्षाची ती फक्त राष्ट्रीय आणीबाणी 352 कलमाखाली असेल तर वर्षाकरता वाढवता येते. 20 तारखेचं मतदान संपलं. आता राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आपण एक्झिट पोल्स पाहतोय. कोणता पोल कोणानुसार सांगतोय, सर्वेज असतील, सॅम्पल कलेक्शन असेल, या सगळ्याची चर्चा सुरू आहे. पण 23 तारखेचा निकाल अत्यंत महत्त्वाचा यासाठी ठरतो की 23 तारखेला निकाल लागणार आहे. 26 तारखेला इथलं आपलं जे आधीचं सरकार आहे ते सरकारची मुदत संपते, ते डिझॉल्व्ह होणार आहे. आणि या सगळ्या अनुषंगाने ज्यावेळी आता नवीन सरकार स्थापन होईल महाराष्ट्रामध्ये, परिस्थिती सध्याची इतकी व्हायब्रंट आहे की त्रिशंकू सरकार होणार किंवा अपक्षांच्या जीवावरती हे सरकार तरलं जाणार का, किंवा जो 185 जी मॅजिक फिगर आहे ती गाठण्यासाठीचं नक्की कशा पद्धतीने राजकारण पुढे सरकणार, या सगळ्यामध्ये राज्यपालांचा रोल काय असेल, या सगळ्यामध्ये काही प्रमाणात याआधी जी सुरुवात झाली होती सगळी इलेक्शन कमिशनचं सगळं काय असेल, वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा आहे. माझ्यासोबत उल्हास बापट सर आहेत, कायदेतज्ञ. त्यांच्याकडून आपण समजून घेऊ की कॉन्स्टिट्यूशन या सगळ्यावरती एक्झॅक्टली काय सांगतंय, संविधानाचं काय म्हणणं आहे आणि कायदा एक्झॅक्टली कशा पद्धतीने येईल. मला सगळ्यात आधी सुरुवात ही करायची की आत्ता खरंच असं वाटतं प्रायमा फेसी की महाराष्ट्रामध्ये अपक्षांची ही जी गोळाबेरीज करावी लागणार 145 साठी, त्यावेळी परत एकदा स्वतःकडे मतदार घेणं इथपासून ही सगळी सुरुवात आहे. गेली 5 वर्ष राज्याची पाहता अशाच पद्धतीचं राजकारण आपल्याकडे फंक्शन आउट झालंय. पण या सगळ्यामध्ये सरकार फॉर्मेशन साठी एक्झॅक्टली कायदा नक्की काय सांगतो? आता काय आहे, थोडा आपण होलिस्टिक अप्रोच घेऊ याला, की आपण ही जी सगळी संसदीय लोकशाही घेतली आहे ही इंग्लंडमधल्या वेस्टमिन्स्टर मॉडेलवरनं घेतली आहे. आपल्या घटनाकारांनी अत्यंत उत्तम 3 वर्ष राबवून 284 लोकांनी ही राज्यघटना तयार केली. परंतु लिखित राज्यघटनेबरोबर काही प्रथा परंपरा उत्क्रांत आपल्या इथे झालेल्या नाहीत. आता उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये स्पीकर म्हणजे सभापती निवडून आले की ते आपल्या पक्षाचा राजीनामा देतात आणि जज म्हणून काम करतात, कुठल्याही पक्षाच्या बाजूनी काम करत नाहीत. आपल्याकडे स्पीकर झाल्यावर कुठल्याही स्पीकरनी पक्षाचा राजीनामा दिल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही. त्यामुळे तो पक्षाच्या आदेशानुसार काम करतो, म्हणजे ज्याच्याकडनं जजसारखी अपेक्षा आहे, अंपायर व्हायची अपेक्षा आहे, ती पूर्ण होऊ शकत नाहीत. तर अशा काही प्रथा परंपरा उत्क्रांत झालेल्या नाहीत. हा फार दुर्दैवाचा भाग आहे. आता तुम्ही जे विचारलं की 145 288 एकूण जागा आहेत, तर 145ला जो पोचेल त्याचं सरकार होऊ शकतं, कारण कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीचं तत्त्व आपल्याकडे आहे. ज्या पक्षाचं किंवा अलायन्सचं मेजॉरिटी असेल विधानसभेमध्ये त्यांना गव्हर्नर बोलवणार. आता गव्हर्नर कोणाला बोलवणार, कारण तुम्ही म्हणता तसं कोणालाच समजा पूर्ण बहुमत मिळालं नाही तर 2 प्रथा भारतामध्ये आत्तापर्यंत आहेत ज्या राष्ट्रपतीच्या बाबतीत जे संसदेत चालतं तीच सिस्टीम राज्यांमध्ये आहे. पार्लमेंटरी, आपण म्हणत नाही पार्लमेंटरी डेमोक्रेसी, पण राज्यांमध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसीच आहे. शंकर दयाळ शर्मा राष्ट्रपती होते तोपर्यंत जी लार्जेस्ट सिंगल पार्टी आहे त्याच्या नेत्याला बोलवलं जात होतं आणि सांगायचं की तू फॉर्म कर. परंतु याच्यामध्ये व्हायला काय लागलं, अगदी एक उदाहरण द्यायचं झालं तर वाजपेयींचं देता येईल की त्यांना 161 लोक त्यांच्या पाठीशी होते. शंकर दयाळ शर्मानी त्यांना बोलवलं आणि सांगितलं की आता तुमची मेजॉरिटी सिद्ध करा. एकही व्यक्ती वाढली नाही 161च्या वर आणि 274 पाहिजे होते, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. त्याच्या आधी म्हणजे 3च दिवस 13 दिवस हे फक्त सरकार टिकलं. तर ही चुकीची रीत होती. त्यामुळे ज्यावेळी KR नारायणन आले त्याच्यानंतर लगेच म्हणजे 97 ते 2002 त्या काळात त्यांनी काय सांगितलं की लार्जेस्ट पार्टीला नाही मी बोलवणार, ज्या अलायन्सला मेजॉरिटी आहे त्यांच्या नेत्याला मी बोलवणार आणि ती मेजॉरिटी आहे की नाही याच्यासाठी सगळ्यांची लेखी पत्र मला पाहिजेत की जे तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहेत. मग सध्या आपल्या इथे ही प्रथा मान्य झालेली आहे की ज्या गटाला मेजॉरिटी आहे त्यांनी पत्र द्यायची राज्यपालांना, मग राज्यपाल बोलवतील आणि मग 8 दिवसाच्या आत त्यांनी विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करायचं. ते सुद्धा लवकर करायचं, नाही तर तिथे पुन्हा घोडाबाजार होऊ शकतो. कारण आता कर्नाटकमध्ये असं झालं की त्यांनी 8 दिवस मागितले, तिथले गव्हर्नर जे होते ते फेवरेबल होते, ते म्हणाले 15 दिवस घ्या. मग सिंघवी वगैरे लोकांनी सुप्रीम कोर्टात अर्ज केला की गव्हर्नर चुकीच्या ऑर्डर देत आहेत. सुप्रीम कोर्टाने सांगितलं 2 दिवसामध्ये सिद्ध करायचं.
मग ते म्हणाले की भारत एवढा मोठा आहे, इथून तिथे जायला वेळ लागतो. तर ते म्हणाले आता की आपण बैलगाडीनी जात नाही, आपण विमानांनी जातो. भारतात कुठूनही कुठेही 4 तासात जाता येतं, त्यामुळे 2 दिवस पुरेसे आहेत. आणि ते सरकार पडलं, त्यांना नाही सरकार हे करता आलं. तेव्हा हा घोडेबाजार टाळण्याकरता लवकरात लवकर बहुमत सिद्ध करा हे सांगणं आवश्यक आहे. ही आत्ताची परिस्थिती आहे. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की 2च दिवसमध्ये तुम्ही म्हणालात तसं की 20 तारखेला निवडणुका झाल्या, 23 तारखेला निकाल आहेत आणि 26 तारखेला मुदत संपते. आता राज्यघटनेच्या 172 कलमाखाली 5 वर्षाची मुदत जेवढी संपते विधानसभेची, ती ऑटोमॅटिक डिसोल्युशन होतं. ते गव्हर्नरला डिझॉल्व्ह करायची नाही, ते डिझॉल्युशन झालं. आता नवीन जी आत्ता निवडून आलेली लोक आहेत त्यांची विधानसभा तयार होईल, म्हणजे विधानसभा आहे आता तिथे, परंतु त्याचा नेता कोण आहे ते ठरवणं 2 दिवसात ठरवावं लागेल. यानं तसं नाही ठरलं समजा, तर मग 356 कलमाखाली राष्ट्रपती राजवट येऊ शकते. मला तेच विचारायचं आता की तुम्ही म्हणताय की 26 तारखेला ते डिझॉल्व आपली होणार आहे, त्यानंतरचा जो फॉर्मेशनचा पिरियड असेल, म्हणजे मागच्या वेळी असंच झालं की 2-3 दिवस गेले, परत एक पहाटेचं सरकार आलं, ते कोसळलं, बहुमत सिद्ध नाही करू शकलं, परत राष्ट्रपती राजवट लागली. तर डिझॉल्व झाल्यानंतर इन्स्टंट राष्ट्रपती राजवट लागते की तोपर्यंत एक बफरिंग स्पेस किंवा अशा पद्धतीची काय तरतूद आहे? मुदत वाढवता येत नाही. म्हणजे विधानसभेची मुदत जी आहे 5 वर्षाची, ती फक्त राष्ट्रीय आणीबाणी 352 कलमाखाली असेल तर वर्षाकरता वाढवता येते, नाहीतर ती वाढवता येत नाही. म्हणजे ही विधानसभा संपली, नवीन विधानसभा निर्माण झालेली आहे आता निवडणुकीनंतर, परंतु त्याचा नेता कोण आहे, मेजॉरिटी कोणाला आहे हे त्यांना ठरवावं लागेल आणि गव्हर्नरला तसं सांगावं लागेल. गव्हर्नर त्यांना बोलवतील आणि सांगतील की 8 दिवसात तुमची मेजॉरिटी सिद्ध करा. पण जर का कोणालाच ते करता आलं नाही, तर मात्र राज्यपाल राष्ट्रपतींकडे शिफारस करतील की द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्टेट इज नॉट कॅरीड ऑन अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आणि राष्ट्रपती राजवट लावा. मग राष्ट्रपती राजवट लागेल. आता एक गैरसमज फक्त दूर करतो, कारण खूप जणांनी मला तो विचारला होता की राष्ट्रपती राजवट लागली की ती 6 महिन्याकरता असते. 6 महिन्याकरता असते, बरोबर आहे. 2 महिन्याच्या आत त्याला पार्लमेंटची रॅटिफिकेशन लागतं आणि ती पुन्हा वाढवता पण येते. जास्तीत जास्त 3 वर्ष ठेवता येते. आता प्रश्न असा आहे की त्याच्या आत 6 महिन्याच्या आत जर का कोणाला बहुमत मिळालं आणि त्यांनी लेखी पत्र राज्यपालांकडे दिली, तर राष्ट्रपती राजवट मागे घेतली जाते आणि त्या व्यक्तीला बोलवलं जातं. हां, म्हणजे असं नाही आहे की राष्ट्रपती राजवट की ती 6 महिने राहील, असं अजिबात नाही आहे.